हेडलाईन्स नंतर बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। सुरुवातीची बातमी अतिशय धक्कादायक आहे। रत्नागिरी मुंबई गोवा या महामार्गावरती निवळी घाटामध्ये भीषण अपघात झालाय आणि गॅस टँकर मिनी बसमध्येही जोरदार धडक झाल्याचं कळतंय। या धडकेमध्ये मिनी बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेत, तर धडकेनंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती देखील झाली आहे। त्यामुळे भाव नदीजवळील घरांनाही आग लागल्याचा प्रकार घडला। यामध्ये आंब्याची कलमं, 2 गाड्या आणि 1 गोठा देखील जळून खाक झालाय। सध्या जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची एक प्राथमिक माहिती मिळतेय। लीक झालेल्या टँकरमधून गॅस गळती झाली आणि बाव नदीजवळील जी घरं होती त्या घरांना देखील आग लागल्याची आता माहिती मिळतेय। या संदर्भात राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। राकेश, नेमकी घटना कधी घडली आहे आणि आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे घटनास्थळी, हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगाल? वर्षा, आज सकाळी 8 ते 8:15च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। एलपीजी गॅस वाहू टँकर जो आहे तो रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने चाललेला होता, तर जी मिनी बस होती ती रत्नागिरीच्या दिशेने येत होती आणि निवळी घाटा, मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटामधील बाव नदी या ठिकाणी या दोघांमध्ये भीषण अपघात झाला आणि हा अपघात एवढा भीषण होता की अपघात झाल्यानंतर मिनी बस जी आहे ती जवळपास 30 ते 35 फूट खाली कोसळली। त्यानंतर जे एलपीजी गॅस वाहू टँकर जो होता त्या टँकरचा जो पुढची केबिन होती ती देखील खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्यानंतर हा अपघात झाल्यानंतर या एलपीजी गॅस जो आहे तो लिकेज झाला आणि तो हवेत पसरल्यानंतर बाव नदी परिसरातील जी जवळच असलेली गोठा असेल, घर असेल, यांना देखील आग लागली आणि या आगीमध्ये गोठ्यातील पेंडा असेल ते साहित्य जळून खाक झालं। त्याचप्रमाणे एक म्हैस देखील यामध्ये गंभीर जखमी झाली, वासरू देखील तिचं जखमी झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे घरातील साहित्य देखील या ठिकाणी जळालेलं होतं। तसेच रिक्षा असेल आणि अन्य देखील वाहनं जी आहेत ती यामध्ये जळालेली आहेत। तसेच या अपघात झाल्यानंतर जी मिनी बस खाली गेली त्या मिनी बसमधील देखील काही प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी पोलीस असतील, अग्निशमक दल असेल, ते तातडीने दाखल झालं आणि जो गॅस हवेमध्ये पसरलेला होता तो देखील सध्या जी माहिती अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यानुसार आता सध्या कोणताही धोका नाही। गॅस जो लिकेज झाला होता तो आटोक्यात आणण्यात आलेला आहे। मात्र वाहतूक जी आहे ती या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गातली ठप्प झालेली आहे। ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे, पण अपघात होण्यापूर्वी जी वाहनं जी घाटामध्ये होती ती मात्र अडकून पडलेली आहेत। साधारणतः ही वाहतूक सुरळीत व्हायला साधारणतः 1 तासभर अजून जाऊ शकतो, पण जी घाटाच्या पायथ्याशी जी वाहतूक आहे ती अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी अपघात हा भीषण आहे आणि जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वर्षा, निश्चितच राकेश, आपण पाहतोय खरं तर या दिवसांमध्ये मुंबईला परत येणाऱ्यांची हायवेवर मोठी गर्दी असते। महामार्गावरती नेमकी काय परिस्थिती आहे? दुपारनंतर देखील महामार्ग बंद राहिला तर अधिक गोंधळ उडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। निश्चित वर्षा, सध्या उद्यापासून शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे चाकरमानी जे आलेले होते ते आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत। सध्या जी वाहतूक जी आहे ती अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे, पण मध्येच जी वाहनं आहेत ती अडकून पडलेली आहेत। पण साधारणतः 1 तास ते 1.5 तासामध्ये ही वाहतूक सुरळीत होईल असं सध्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे आता नेमकी परिस्थिती ही म्हणजे केव्हा सुधारू शकते हे पाहणं आता महत्वाचं आहे, पण 1 ते 1.5 तासामध्ये ही वाहतूक सुरळीत होईल असं देखील सांगण्यात येत आहे। वर्षा, निश्चितच राकेश, या सगळ्या परिस्थितीवरती तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा। सगळी माहिती तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।